कसली? त्या मास्तनीची वाट लावायची. ताई अगं तुझ्या विरोधात ती तक्रार करती, तिची एवढी हिंमत. आता आपण तिचा असता काही बँड वाजवू का नाही ताई? का 4 लोकात तिची उद्भत झालीच नाही पाहिजे अशी मी व्यवस्थाच करून आली आहे ताई. दुर्गे, काय केलंस तू ते पण आम्हाला न विचारता? तुला किती वेळा सांगायचं नको तिथं डोसकं चालवत जाऊ नकोस म्हणून? हा, हे बघ, तुझ्यामुळं आमच्या सगळ्या प्रयत्नांवर जर पाणी फेरलं गेलं तर तुला डायरेक्ट गावाला पाठवू आम्ही. सांग आता पटशिरी, काय उद्योग केलेस ते? ताई अगं चांगला उद्योग केलाय म्या. चांगला का वाईट ते आम्ही ठरवू, पण त्यासाठी उद्योग काय केलायस हे तर कळायला पाहिजे का नाही? सांग पटशिरी, काय केलंस ते? ताई तुला माहित आहे, म्या का नाही लई मोठा खजिना आणलाय. खजिना? थांब, हे बघ. डँग डँग. अगं मी तुला दोष देतच नाहीये इरा. तुझ्या समोर परिस्थिती जी आहे ना ती मांडतीये. मी तुला एक सांगू का, अक्षराच्या लग्नाच्या वेळी तुझं ते पाऊल उचललं नसतंस ना तर अक्षरा आणि अधिपती यांचं लग्नच झालं नसतं. आणि अक्षरावर आज जी वेळ आली आहे ना ती वेळही आली नसती. हे बघ आई, जे काही घडतंय ते ताईच्याच म्हणण्यानुसार ती घराबाहेर पडलीये म्हणून. मग तू मला सांग, जर ती घराबाहेर पडलीच नसती तर हे सगळं काही झालंच नसतं ना? अगं हिरा, आपलं माणूस थोडं तरी आपल्या बाजूने उभा असायला हवं ना. ती कोणाकडे बघून तिथे राहणार होती? अगं अधिपती 1% जरी तिच्या पाठीमागे उभे राहिले असते ना तर ती तिथे थांबली असती, घर सोडून आली नसती. मला एक सांग, तू जर तिच्या जागी असतीस तर काय केलं असतंस ग? तुला खरं सांगू, मी हे सगळं घडू दिलंच नसतं. हिरा, आपण जर तरच्या गोष्टीवर बोलतोय की नाही? मग मला सांग की गाळलेल्या जागा भरा या प्रश्नाचं उत्तर शास्त्रीय कारण द्या या प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही ना. तसंच आहे ते. मी तुला पुन्हा एकदा विचारते, तू जर अक्षराच्या जागी असतीस तर तू काय केलं असतंस? सगळ्यात पहिल्यांदा भुवनेश्वरी मॅडमना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं असतं आणि मग मी अधिपतींना निक्षून सांगितलं असतं की जर तुम्ही माझ्यासाठी स्टँड घेतला नाही तर मी हे घर सोडून जाणार नाही. हाच फरक आहे ना तुझ्यात आणि अक्षरामध्ये. आता काय चुकीचं बोलले मी? म्हणजे मला जे वाटलं तेच बोलले ना. हिरा, हिरा, अगं अक्षराने विचार केला तो नात्यांचा. तिच्या घर सोडून येण्याच्या एका कृतीमुळे आई आणि मुलगा यांच्यातलं नातं दुखावलं गेलं नाही, पण इतर नाती दुखावणार नाही त्याची तिने काळजी घेतली आणि स्वतःचा स्वाभिमानही जागृत ठेवला. तू म्हणतेस तसं जर वागली असती ना तर नाती तर दुखावली गेलीच असती, पण स्वाभिमानही मूग गिळून गप्प बसला असता. आई, पण तुझ्या हे लक्षात येत नाहीये की आता सुद्धा जीजू आणि ताई दोघेही दुरावले गेलेच आहेत ना. दुरावले गेले हिरा, दुखावले गेले नाहीयेत. हे बघ, दुरावलेली नाती काही काळानंतर जवळ येऊ शकतात, पण एकदा दुखावली गेलेली नाती पुन्हा नाही सांगता येत ग. त्यासाठी ना मनामध्ये करुणा, माया, प्रेम हे सगळं असावं लागतं. बरं, तुला ती भगवान गौतम बुद्ध आणि अंगुलीमाल यांची कथा आठवते का ग? कुठली? चल बस, मी तुला सांगते, ये. कौशल राज्यामध्ये अंगुलीमाल नावाचा डाकू राहत होता. खूप खून केले होते अगं त्याने. तो लोकांना मारायचा, त्यांची बोटं छाटायचा, त्याची माळ करून गळ्यात घालायचा. त्यामुळे त्याचं नाव अंगुलीमाल असं पडलं होतं. खूप क्रूर होता अगं तो. राजाने अनेकदा सैन्य पाठवलं होतं त्याला पकडण्यासाठी, मारण्यासाठी, पण सैन्याला यशच आलं नाही. तेव्हा भगवान गौतम बुद्धांच्या दिव्य दृष्टीने त्यांच्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये दया आणि करुणा अजूनही शिल्लक आहे. फक्त त्या भावनांना जागृत करण्याची गरज आहे. म्हणून त्यांनी ठरवलं की ते त्याला भेटायला जातील. भगवान गौतम बुद्ध जसे त्याच्या जवळ आले ना तसं तो तलवार घेऊन त्यांना मारायला उठला. तरीही भगवान गौतम बुद्ध अगदी शांतपणे त्याच्या दिशेने चालत राहिले. शेवटी तो ओरडला, म्हणाला, थांबा, नाहीतर मी तुम्हाला मारेन आणि तुमचे बोट कापून 100 माणसं मारण्याचं माझं वचन पूर्ण करेन. तेव्हा ते म्हणाले की ठीक आहे, तू तुझं वचन पूर्ण कर, पण त्याआधी मी तुला काय सांगतोय ते तुला ऐकावं लागेल. म्हणाला, बोला.
भगवान गौतम बुद्ध म्हणाले की त्याआधी तुला या झाडावरची काही पानं आणि डहाळ्या तोडून आणाव्या लागतील. अंगुलीमालला ना भगवान गौतम बुद्धांचं हे जे धाडस आहे त्याचं फार कौतुक वाटलं. तो म्हणाला एवढंच आहे ना, आत्ता आणतो. तो गेला, त्यांनी काही पानं तोडली, डहाळ्या तोडल्या आणि आणून ठेवल्या त्यांच्या पुढे. तेव्हा भगवान गौतम बुद्ध म्हणाले, आता ही पानं आणि ह्या डहाळ्या जिथून तोडून आणल्या होत्यास तिथे तशाच अवस्थेमध्ये पुन्हा जोडून आण. अगं आई, कसं शक्य आहे ते? असंच विचारलं होतं अंगुलीमालनी त्यांना. तुम्हाला एवढं कळत नाही तोडलेली गोष्ट कशी जोडता येईल? तेव्हा भगवान गौतम बुद्ध त्याला म्हणाले की अरे मी हेच तर तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. जर एखादी गोष्ट आपल्याला जोडताच येत नसेल किंवा ती जोडण्याची शक्तीच आपल्यामध्ये नसेल तर ती वस्तू किंवा ती गोष्ट तोडण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? आपण जर कोणाला जीवनदान देऊ शकत नसू तर जीव घेण्याचा तरी अधिकार आहे का? ते त्याला म्हणाले, हे बघ, तू सत्याच्या मार्गावर चाल. तुझ्यामध्ये अजूनही थोडंसं पुण्य शिल्लक आहे. तुझ्यात अजूनही कायापालट होऊ शकतो. तो खूप प्रभावित झाला आणि त्यांना म्हणाला की मी तुमच्या बोलण्याने इतका प्रभावित झालोय की मलाही पापमुक्त व्हावंसं वाटतंय. आणि त्यांनी चक्क लोटांगण घातलं. त्याने आपल्या गळ्यातली माळ काढून फेकून दिली आणि तो भिक्षू झाला त्या दिवशीपासून. इरा, या गोष्टीतनं काय शिकलीस, काय जाणवलं? तोडणं सोपं असतं, जोडणं खूप अवघड असतं आणि तोडण्यापेक्षा जोडणं जास्त महत्वाचं असतं आणि अवघडही असतं, हो ना?